गाडी आहे गाडी, पैसा वसूल एक नंबर. काय खेचली गाडी आता मी फर्स्ट टाइम इतक्या वर्षानंतर. हेलो अँड गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक. आज आहे सॅटरडे. डेट काय 26 जुलै. मुंबईकरांना एकदम चांगल्यावानी आठवण असेल. तर सकाळचे वाजले 7:53. हे वाला टाईम एकदम परफेक्ट आहे. आणि येस, आपला मीटिंग पॉईंट होता 6 वाजता. ऑलमोस्ट आपण 2 तास लेट आहोत ॲज युजल. तर आता मी चाललो इकडनं BKCला. तिकडे फ्यूलअप करणार, तिथेच सगळे भेटणार आणि मग पुढचा प्रवास. कुठे जातो आहे हे अजून डिसाइडेड नाही आहे, तिथे गेल्यावर कळेल. आता 4 जागा आम्ही असा प्लॅन केलेला. एक तर माळशेज, दुसरा होता कुंभे वॉटरफॉल, 3 होत्या बहुतेक. हां, 3 आय गेस कसारामध्ये कुठेतरी एक सागरनी बघितली आहे, सागरबाईनी. तर एक 3 बहुतेक तिकडे कुठेतरी कसारा. तर बघू, चान्सेस आहे कसाराच, कारण तो फटफट एकदम जायला आहे. रोड पण हायवे आहे, त्यामुळे इतका काय नाही, फक्त जरा ठाणा क्रॉस करेपर्यंत. बाकी बघूया, आपल्याला रोडची काय मतलब नाही भाई. 3.5 लाख डाल के लिएला ये उडाने खड्डे बिड्डे में से. हे बँड्रा कॉलनी स्टेशन. आणि अशा प्रकारे आपल्या बुटांची वाट लागायला लागली आहे. तर भेटूया BKCला. तुझी आपली बाईक फुल रेडी आज धुतली आहे. आणि मी काल धुवून आहे ना तिला एकदम, त्याला यूजच नाही केली, एकदम बरोबर ठेवलेली. तो पूर्ण अशी रेडी लोडेड. फक्त एकच यार, पावसाळ्यात चिखल उडून एवढा येतो. मग आता मी एक काय केलं आहे ना, की तो 10 वाला स्पंच येतो ना पॉलिश, बघा इथे ठेवला आहे मी. तो लावून ठेवला आहे की चिखल जास्त राहणार नाही आणि इझिली निघेल. आणि हेच आपला टॉप बॉक्स आणि याव सब तामझाम. आता हे लोक कधी येत आहेत बघूया पुढे. आणि 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 बघूया, निघूया आले की लवकरच. इंजिनची अशी गरम गरम हवा येते आहे. वरून फुल थंड झालं आहे आणि आतल्या पाठच्या बाजूने ना खालून सगळं अशी बॉडी सीटची जी साईड आहे ना, पुरा गरम गरम वाफ येते वर. पाऊस चालू आहे आता. मला मंतर नाही आहे ते रेनकोट काय घालायचा. बघू नंतर. असं जास्त थंडी वाटली तर पुढे घालीन. सध्या चालवतो अशीच. आता राईड करायला प्रॉपर मजा येते. मस्त असा पाऊस आहे हा बघा. आणि पूर्णपणे आपण आता भिजलो आहोत. काय करू आता, काय भिजल्यावर काय रेनकोट घालणार, नंतर घालूया. थंडी लागेल ना मजबूत जेव्हा, किंवा रिटर्नमध्ये घालू शकतो तेव्हा करू शकतो. आता निघायचं आहे फक्त इकडनं. हा ट्रॅफिकमधनं आधी बाहेर पडायचं आहे. वैताग आलाय. कंटाळा आ गया ट्रॅफिक. नॉट एक्झॅक्टली ब्रेकफास्ट, भरोसा नाही. आता परत धक्का मारला गेला. तर आपण आता पोहोचलो आहोत भिवंडीला. आणि भूक लागलेली ट्रॅफिकमध्ये, तर इथेच खायला थांबलो. आज ह्या बाईक्स आहे माझी, ही एक हिमालयन, ती स्क्रॅम्बलर आणि सागरबाईची वर्सेस. अजून दोघे आतमध्ये आहेत. आज ट्रॅफिक आपल्या रोडचा. आता जातो आहे. तर आम्ही बहुतेक कुठे भंडारदारा जातो आहे माहीत नाही. काहीतरी एक डॅम आहे की वॉटरफॉल आहे, तिथे जायचा प्लॅन आहे. तू आज 30 मिनिट्स दाखवते अजून इकडून. तर बघू किती टायमात पोचतो आणि तिथे जातोय की नाही ते पण माहीत नाही. बघूया, पुढे जाऊन कळेल. अँड हियर वी गो अगेन. काय बापरे हो, नेशनल हाईवे हमारा, नेशनल हाईवे. ट्रान्सपोर्ट मिनिस्टरला आपल्या स्टेटच्या इथे आणलं पाहिजे कोणीतरी गाडी घेऊन ह्याच्यातून चालवायला. टिडिंग टिडिंग टिडिंग. बाईकवाले तर येत बरं आहे, फटाफट ही साईड घेऊन निघत जातात. झाला ऑलमोस्ट संपला. जरासा आता रस्ता असा पुढे ट्रॅफिक क्लिअर आहे. बाय द वे
खूप म्हणजे खूप जास्त महिन्यानंतर आहे ना असं निघालो विदाऊट एनी प्लॅन्स की कुठे जायचं आहे अजून फिक्स नाही. आम्ही बस चालवतोय गाडी. इगतपुरी असं डोक्यात ठेवून चाललं आहे. पण ते इगतपुरीला पण जाणार की कसाऱ्यातच मध्ये विहीगावला जाऊ की इगतपुरीच्या पुढे तो एक कुठचा तरी डॅम बघितला आहे आम्ही, तो रांधा वॉटरफॉल काहीतरी असं काहीतरी आहे. तो एक डॅम या वॉटरफॉल असं काहीतरी आहे. तिथे एक ब्रिज आहे असा की तिकडे जाणार. अजून नक्की कोणालाच माहीत नाही. 2.5 तास दाखवतं इकडनं. आम्ही भिवंडीत होतो, आता भिवंडी क्रॉस केली ऑलमोस्ट. तर आता बघू काय ठरवत आहेत पुढे जाऊन. इतक्यात काही नाही सांगू शकत. हे आहे हे बघा, हे आपल्या टोलची कंडिशन. आपलं पुढे समोरच आपल्या टोल नाका आहे जिथे पैसे घेतात आणि हा रोड. पाऊस चालू झालेला आहे. आय होप गोप्रोचा माईक काही इश्यू नाही देईल आणि त्यामध्ये पाणी जाऊन खराब नाही होईल. तर मी तिकडे ते ब्लू टॅग येतं ना, गम टाईप असतं, ते लावलं आहे की पाणी जायला नाही पाहिजे. बट आय डोंट नो हाऊ मच इट विल वर्क. लेट्स होप फॉर द बेस्ट. कसारा इज 36, नाशिक 98. भाई हा वेदर पाहिजे होता गाडी चालवायला. हा वेदर प्रॉपर एकदम. हा 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 गाडी पण मस्त असं धुवून येईल बऱ्यापैकी. ओ सैयोनी जस्ट लुक ॲट दिस व्ह्यू. हा 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 काय व्ह्यू आहे हा, बघाच नक्कीच. मस्तच यार, मस्त. खड्डा आला. काय व्यू है यार, इसके लिए तो जीते भाई हम लोग बाइक लेके. यार बाइक वाइक है तो घूमो यार, थोड़ा लाइफ एंजॉय करो. देखो सागर, देखो फुल व्यू के मजे लेते हुए फुल एंजॉय करतोय सागर. हे बघा व्यू व्यू इकडे ना, मे बी लेन्सवर हे असेल. हा आता बघा व्ह्यू बोलतात, व्ह्यू. आता जी मजा येते ना गाडी चालवायला, हा 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 काय म्हणावे धनी. इथे जरा आरामात, खूप जास्त बेकारवाला टर्न आहे बेंच. वेलकम टू कसारा घाट. आणि आता असं फायनल झालं आहे की आम्ही विहीगावला जाऊन रिटर्न जातो आहे, कारण परत आमच्याबरोबर मोंटोबा आहे, त्याला रिटर्न जायचं आहे. त्याची फेरी आहे भाईंदरवरनं. तर आम्ही इथे विहीगावला वर जाऊन जाऊ. हा बघ आपल्या राईटला बघा मस्त हा वॉटरफॉल. आता सर्वात जवळचा स्पॉट विहीगाव आहे. विहीगाववरून मग घाट काढून वर चढू आणि मग रिटर्न येऊन मे बी जेवलं तर जेवू, नाही तर मग डायरेक्टच निघणार. बघूया कसं काय ते. हा जो विहीगावचा बोर्ड आहे, टांग टांग. हे मस्त असं हिरवं 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 सगळीकडे, चारी बाजूला हिरवळ. इकडे शेती आहे भाताची. हा गाव, हा विहीगाव नाही, हा काहीतरी वेगळा असणार. घाटनवाडी. स्ट्रेट जायचं एकदम बेस्ट. स्ट्रेट बेस्टम बेस्ट. एक अशोका वॉटरफॉलचा बोर्ड. तर आम्ही त्या रूटला निघालो आहे. पुढे बघूया विचारून की विलायचं आहे का कसं काय आहे, नाहीतर उगाच जाण्यात काय अर्थ नाही. कोण समोर गावातले असतीलच रस्त्यात मध्ये, त्यांना विचारूया. उगाच जाऊन काय अर्थ आहे का त्या गोष्टीला, नसला तर काय. सीन आहे हाच विहीगावचा वॉटरफॉल आहे. आणि इथे असा सीन आहे की वॉटरफॉलकडे जायला नाही मिळत, असंच वरून बघावं लागतं. आता बघू काय सीन आहे पुढे. Must be something else.